ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण स्टेटमेंट कसं ओळखायचं हे पाहिलं. तर पुढचा मुद्दा घेऊया. तो आहे लॉजिकल कनेक्टिव्ज सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. तसं हे इथे उलटं आलेलं आहे, आपण कसं क्लिअर करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण पॉईंट घेऊ तो सिम्पल स्टेटमेंट. मग सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय असतं? अ स्टेटमेंट which cannot be split into two or more statements. It's called simple statement. थोडंसं सिम्पल स्टेटमेंटला समजून घ्यायचं असेल तर आपण सिम्पल स्टेटमेंटला ॲटॉमिक स्टेटमेंट असं देखील म्हणू शकतो. ॲटॉमिक स्टेटमेंट म्हणजे जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ॲटम म्हणता, ॲटम म्हणजे काय? तर स्मॉलेस्ट पार्ट किंवा स्मॉलेस्ट इन्ग्रेडियंट म्हणू आपण त्याला. एकदम छोटा असतो तो, बरोबर ना? तो आपण फर्दर कॅनॉट बी स्प्लिट इट, त्याला आपण आणखी बारीक करू शकत नाही. सेम ज्या स्टेटमेंटला आपण आणखी बारीक करू शकत नाही किंवा ज्या स्टेटमेंटचे तुकडे करून दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट बनवता येत नाही, त्याला आपण म्हणतो सिम्पल स्टेटमेंट. म्हणजे आपण जे वरती पाहिले होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे ह्या क्वेश्चनमध्ये एवढे काय पाहिले होते. आता हे स्टेटमेंट होतं पहिलं, त्यानंतर हे स्टेटमेंट होतं, त्यानंतर हे स्टेटमेंट होतं, हे स्टेटमेंट होतं आणि हे स्टेटमेंट होतं. हे सगळे स्टेटमेंट एकच आहे. जर आपण यांना तोडलं तर यांच्यापासनं वर्ड्स वेगळे होतील, सिम्बॉल्स वेगळे होतील, पण नवीन स्टेटमेंट वेगळं होणार आहे का? तर नाही. मग हे जे असतात या सगळ्याला आपण म्हणतो सिम्पल ऑर ॲटॉमिक स्टेटमेंट. मग आता ॲटम जर कळाला तर ॲटमच्या पुढे असतं काय केमिस्ट्रीमध्ये? कंपाऊंड. मग पुढचा मुद्दा आहे तो कंपाऊंड स्टेटमेंट. मग कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं? अ स्टेटमेंट विच इज कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिम्पल स्टेटमेंट्स इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट जर आपण एकत्र जोडली तर ते जे काही नवीन स्टेटमेंट तयार होतं, दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंटला जोडून, तर त्या नवीन तयार झालेल्या स्टेटमेंटला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. मग कंपाऊंड स्टेटमेंट, आता आपल्याला दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट काय करायची आहे? जोडायची. आता जर आपल्याला दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट जर जोडायची असतील तर पहिला मुद्दा येतो तो म्हणजे जोडायचं कशाने? मग ह्या दोन स्टेटमेंटमध्ये काहीतरी मिक्स करावं लागेल. मग ह्या दोन स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी जे वर्ड्स किंवा जे ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतो आपण त्याला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ज. मग लॉजिकल कनेक्टिव्ज द वर्ड्स ऑर फ्रेजेस म्हणजेच काय? ग्रुप ऑफ वर्ड्स विच आर यूज टू कनेक्ट द स्टेटमेंट्स आर कॉल्ड कनेक्टिव्ज. कनेक्टिव्ज म्हणजे काय? कनेक्टिव्ह म्हणजे असे वर्ड्स किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स, त्याला आपण फ्रेजेस पण म्हणतो, की ज्या आपण काय करणार आहे तर त्यांचा उपयोग करणार आहे कशासाठी? दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट जोडण्यासाठी आपण ज्याचा उपयोग करतो त्याला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह. मग लॉजिकल कनेक्टिव्ह तुम्हाला कोणते स्टडी करायचे तर इथं काय दिलेत पहा. पहिला अँड आपण वापरतो जनरली दोन स्टेटमेंटमध्ये अँड वापरून देतो मध्ये. अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ, नॉट, हे जे काय आहे हे 5 कनेक्टिव्स तुम्हाला आता स्टडी करायचे. म्हणजे ओके, पहिला मुद्दा का सिम्पल ऑर ॲटॉमिक स्टेटमेंट म्हणजे काय? जे स्टेटमेंट आपण आणखी बारीक स्प्लिट करू शकत नाही आहे दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये, त्याला आपण म्हणणार सिम्पल ऑर ॲटॉमिक स्टेटमेंट. त्याच्या पुढे त्याचं कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट जर आपण एकमेकांना जोडली तर त्यांना आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट, बरोबर आहे? म्हणजे ते काय असतं? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिम्पल स्टेटमेंट. आता हे दोन स्टेटमेंट जोडायची ठरली तर आपण ते कशाने जोडतो? तर ते दोन स्टेटमेंट आपण जोडतो कनेक्टिव्हनी. मग कनेक्टिव्ह काय असतात? कनेक्टिव्ह आर द वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स विच आर यूज टू कनेक्ट टू ऑर मोर स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स. ओके, मग आता आपल्याला 5 लॉजिकल कनेक्टिव्ह स्टडी करायचे. त्यातला पहिला आहे कंजक्शन. मग कंजक्शन म्हणजे काय? समजा आपण दोन स्टेटमेंट घेतले. सपोज यू हॅव टू स्टेटमेंट पी अँड क्यू आर टू सिम्पल स्टेटमेंट्स. देन पी अँड क्यू, पी लिहिला मध्ये अँड लिहिला पुढे क्यू लिहिला, याला म्हणतात कंजक्शन.
याला काय म्हणतो आपण कंजक्शन. म्हणजे इफ वी हॅव टू स्टेटमेंट्स P अँड Q अँड वी राईट डेम ॲज P अँड Q, मध्ये अँड लिहिला तर याला आपण म्हणतो काय, याला म्हणतो आपण कंजक्शन. मग आता कंजक्शन म्हटल्यानंतर विच इज डिनोटेड ॲज, आता आपण मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक गोष्टीला सिम्बॉल वापरतो काहीतरी. मग आपण स्टेटमेंटला सिम्बॉल वापरला आहे P पहिल्या स्टेटमेंटला, दुसऱ्याला Q, तिसऱ्याला R. मग इथं P आणि Q आला. पण आता प्रश्न राहिला फक्त ह्या मधल्या अँडचा. मग ह्या अँडचं काय करायचं, तर अँडसाठी सिम्बॉल हा आहे. म्हणजे बघा मी लिहिणार P अँड Q आणि म्हणजे वाचणार P अँड Q आणि लिहिणार कसं P अँड Q. अँडच्या ऐवजी उलटा व्ही काढणार, बरोबर आहे. आणि त्याला वाचणार कसं मी, विच इज रीड ॲज P अँड Q किंवा P कंजक्शन Q. ओके, आता ह्या कंजक्शनचा येतो तो म्हणजे टेबल, ट्रूथ टेबल. मग ह्या कंजक्शनचं किंवा अँडचं लॉजिक काय, तर अँडचं लॉजिक सिम्पल आहे. अँडचं लॉजिक आहे सिम्पल, ओनली T अँड T इज T, अदरवाईज F. म्हणजे जर अँडमध्ये दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाहीतर आन्सर काय असणार आहे F. म्हणजे ओनली T अँड T इज F, ओनली T अँड T इज T, अदरवाईज F. म्हणजे झाले पाच असं. फक्त ज्या वेळेस इकडं P पण T आला, Q पण T आला, तेव्हाच आन्सर T आलं, नाही तर प्रत्येक बाकीच्या कॉम्बिनेशनला आन्सर कसं येणार आहे F, बरोबर आहे. आता मग ह्या P आणि Qच्या ट्रूथ टेबलची व्हॅल्यू भरायची आयडिया खूप सोपी असते. इथं फॉर्म्युला आहे 2n. आता n म्हणजे असतात नंबर ऑफ स्टेटमेंट्स. मग आता इथं नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आले, P आणि Q, हे पहिलं हे दुसरं, म्हणजे दोनच आले, बरोबर आहे. मग 2 किती झाला, तर 2 त्याचा आन्सर आलं 4. मग ठीक आहे, आता 4 आले म्हणजे जर 2 स्टेटमेंट घेतले तर आपल्याला एकूण 4 एंट्रीज घ्यावं लागणार त्याच्यामध्ये. मग ठीक आहे, या 4 एंट्रीजमध्ये सगळ्यात पहिल्या Pचा विचार केला तर Pला 4 एंट्रीज आल्या, 1 2 3 4, बरोबर आहे. आपला ट्रूथ व्हॅल्यू 2च आहे, T आणि F. मग आपण क्लिअर कट केलं 2T 2F, बरोबर आहे. ओके, आता नेक्स्ट 2 झाले, मग त्याचे निम्मे करा 1 मग 1T 1F, 1T 1F. याने आपल्याला 4 वेगवेगळे कॉम्बिनेशन भेटले. पहिला TT, दुसरा TF, तिसरा FT आणि चौथा FF, बरोबर आहे. हे कॉम्बिनेशन कोणतंही कॉम्बिनेशन रिपीट नाही आहे. मग हे जे काही 4 कॉम्बिनेशन आले याच्यामध्ये आपलं लॉजिक फक्त एकच ठरलं, ओनली T अँड T इज T, अदरवाईज आन्सर इज F. अँडचं लॉजिक खूप सिम्पल आहे, ओनली T अँड T इज T, अदरवाईज F. काय म्हटलो आपण लॉजिक, ओनली T अँड T इज T, अदरवाईज F. हे आहे तुमचं अँडचं लॉजिक. ओके, आता आपण नेक्स्ट पाहू डिसजंक्शन. आता नेक्स्ट जो सेकंड आहे तो आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय, तर ऑर. डिसजंक्शन म्हणजे काय, ऑर. मग डिसजंक्शन जर ऑर आहे तर डिसजंक्शनमध्ये आपण काय करणार, आपल्याकडे 2 स्टेटमेंट लागले, परत P आणि Q हे 2 स्टेटमेंट घेतले. जर मी दोघांमध्ये आता अँडच्या ऐवजी टाकला ऑर, तर याला आपण म्हणणार डिसजंक्शन. आणि अँडला आपण काय करायचो, तर अँडसाठी आपण वापरायचो हा सिम्बॉल. आता हा होता अँडचा सिम्बॉल, बरोबर आहे. मग आता ऑरसाठी सिम्बॉल काय आहे, तर ऑरचा सिम्बॉल आहे व्ही. म्हणजे ऑरसाठी व्ही सारखा आकार काढायचा. मग इथे पहा, इथे मी लिहिणार P और Q, बरोबर आहे. हे P और Q आहे, पण सिम्बॉलिकली दाखवणार कसं, तर सिम्बॉलिकली P और Q आणि वाचताना याला P और Q किंवा P डिसजंक्शन Q. आता याचं लॉजिक अँडच्या उलट. अँडच्या उलट म्हणजे काय, फक्त पहा तिथे अँडचं लॉजिक काय होतं, T अँड T इज T, अदरवाईज F. इथे होणार ओनली F और F,
इज एफ, अदरवाईज आन्सर काय असणार टी. म्हणजे जर दोन्ही एफ आले तरच आन्सर काय असणार एफ, नाहीतर आन्सर असणार टी. ओके, मग आधी पाहून घ्या. ओनली एफ ऑर एफ इज एफ, म्हणजे दोन्ही एफ आले तेव्हाच आन्सर काय आलं एफ, नाहीतर आन्सर काय टी. बरोबर आहे. म्हणजे ओनली एफ ऑर एफ इज एफ, अदरवाईज टी. ओके, आता नेक्स्ट आहे तो तिसरा कनेक्टिव्ह, कंडिशनल. ओके, आता कंडिशनल किंवा त्याला आपण काय वाचतो इम्प्लिकेशन, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. आता कंडिशनल आणि इम्प्लिकेशन, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन आपण कसं लिहितो. जर मी दोन स्टेटमेंट घेतले पी आणि क्यू, पी आणि क्यू हे जर दोन स्टेटमेंट घेतले आणि हे असे लिहिले इफ पी देन क्यू, जर असं लिहिलं तर आपण याला म्हणतो कंडिशनल. इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल. आणि ह्या कंडिशनलमध्ये पहिलं स्टेटमेंट आहे पी, दुसरं स्टेटमेंट आहे क्यू. इथे जो आपण कनेक्टिव्ह वापरला तो इफ देन आहे, पण इफ हा मी पहिल्याच्या आधी वापरला आणि देन हा दुसऱ्याच्या आधी वापरला, पण दोघांच्या मध्ये वापरला. ओके, इट इज डिनोटेड ॲज पी इम्प्लाइज क्यू. ह्याचा सिम्बॉल आपण काढला आहे सिंगल हेड ॲरो, याला म्हणतात इम्प्लिकेशन. मग आता इथे सुद्धा पी इम्प्लाइज क्यू तुम्ही असं लिहिलं तर चालतं किंवा या प्रकारे हेड एक पाहिजे. म्हणजे आपण जो ॲरो काढतो ते ॲरोचा हेड एक पाहिजे. टेल कितीही लावा त्याची काय फरक पडत नाही, पण हेड किती पाहिजे एकच. इट इज रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू ऑर इफ पी देन क्यू. आता इथं जे मी काही याच लिहितो याच्यामध्ये पी हा पहिला आहे, क्यू हा दुसरा आहे. बरोबर आहे. मग आता इथे लॉजिक खूप सिम्पल आहे याचं. इम्प्लिकेशन, मॅक्झिमम मुलांचं लॉजिक हे इम्प्लिकेशनमध्ये चुकतं. इम्प्लिकेशनचं लॉजिक खूप सिम्पल आहे. ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, अदरवाईज टी. फक्त टी इम्प्लाइज एफ झाला म्हणजे ॲरोच्या टेलकडे टी आहे आणि ॲरोच्या हेडकडे एफ आहे तरच आन्सर एफ येऊ शकतं, नाहीतर आन्सर टीच असणार. ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, अदरवाईज आन्सर इज टी. ओके, मग आता इम्प्लिकेशनला आणखीनसुद्धा वेगवेगळे वर्ड्स वापरतात. म्हणजे जसं पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे आपण कसं लिहित होतो इफ पी देन क्यू. याच्याऐवजी आपण असं पण लिहू शकतो की पी सफिशियंट फॉर क्यू पहिला, दुसरा पी क्यू इज नेसेसरी फॉर पी, किंवा आपण जे नेहमी वाचतो ते पी इम्प्लाइज क्यू, क्यू फॉलोज फ्रॉम पी, किंवा पी ओनली इफ क्यू. ह्या प्रकारे जरी लिहिलं तरी याचा अर्थ कंडिशनलच असतो. ओके, मग आता चौथा कनेक्टिव्ह आहे तो आहे बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. आता नावाप्रमाणेच बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. आता सिम्पल आहे. जर बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन आपण म्हणतोय तर बाय म्हणजे दोन, किंवा इथे डबलमध्ये पण दोन आले. बरोबर आहे. मग तिथे आपण काय करायचो, दोन स्टेटमेंट घ्यायचो, तर इफ देनने जोडले की ते इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. आता हे मी जोडणार इफ अँड ओनली इफने, म्हणजे पी इफ अँड ओनली इफ क्यू, याला आपण म्हणणार बाय कंडिशनल. आणि दाखवणार कसं, बाय म्हणजे दोन ना, मग त्याला डबल हेड ॲरो आहे पहा. ह्या ॲरोला दोन्ही बाजूने हेड आहे, म्हणजे इकडनं पण हेड आहे आणि इकडनं पण हेड आहे. काही वेळेस मध्ये टेल आणखीन एक टाकतात अशी तरी चालते, म्हणजे याला हेड दोन आहे. इट इज रीड ॲज पी बाय कंडिशनल क्यू ऑर पी डबल इम्प्लाइज क्यू. पी डबल इम्प्लाइज क्यू जरी वाचलं तरी काय फरक पडणार नाही. आता डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक खूप सारखं आहे. जर का पी आणि क्यू दोघांच्याही व्हॅल्यूज सारख्या आल्या तर आन्सर टी. पाहून घ्या, दोघांच्याही व्हॅल्यू सारख्या आल्या का आन्सर टी. आणि व्हॅल्यू जर का वेगवेगळ्या आल्या की मग मात्र आन्सर एफ. बरोबर आहे. लॉजिक खूप सिम्पल डबल इम्प्लिकेशनचं. जर दोघांच्या व्हॅल्यूज सेम आल्या तर आन्सर टी, आणि जर दोघांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आल्या तर आन्सर एफ. आणि ओके, आता लास्ट कनेक्टिव्ह आहे
तो आहे निगेशन. निगेशनने आपण दोन स्टेटमेंट नाही जोडू शकत आहे. निगेशन म्हणजे नॉट, आणि नॉटने आपण दोन स्टेटमेंट नाही जोडू शकत. म्हणजे नॉटने आपण एका स्टेटमेंटची व्हॅल्यू रिव्हर्स करतो फक्त, म्हणजे व्हॅल्यू उलटी करतो. मग ते निगेशन. निगेशन काय असतं, तर जर समजा मी एक स्टेटमेंट घेतलं पी हे एक स्टेटमेंट घेतलं, तर ह्या पीचा जर मी नॉट केला, पीचा काय केला आपण, नॉट केला, म्हणजे पी हे जर सिम्पल स्टेटमेंट आहे, तर नॉट पी हे जे आहे हे या पीचं काय आहे, निगेशन. आणि निगेशन दाखवतात कसं, तर निगेशन पी हा जो काही सिम्बॉल आहे, आणि मी म्हणणार निगेशन, आणि हा निगेशन पी हा निगेशनचा सिम्बॉल. तर निगेशन पी. आता निगेशन आपण वेगळ्या प्रकारे पण लिहू शकतो. म्हणजे कसं, जर पी हे एक सिम्पल स्टेटमेंट आहे, तर निगेशन पी असं असतं, इट इज नॉट ट्रू दॅट पी, किंवा इट इज फॉल्स दॅट पी. आज जरी म्हटलं तरी हे काय असतं, निगेशन. आता इथे एकच असल्यामुळे 2n मध्ये इथं 1च येणार फक्त, कारण की एकच घेऊ शकतो आपण फक्त पी. याचा आन्सर आहे 2. म्हणजे एकच स्टेटमेंटला आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू दोनच घ्यावे लागतील, तर टी नाही तर एफ. मग ठीक आहे, दोनच व्हॅल्यू घेतल्या, टी आणि एफ. हां, जर पी टी असेल तर निगेशन पी काय असणार, एफ. आणि जर पी एफ असेल तर निगेशन पी काय असणार, टी. म्हणजे काय, जर आपण निगेशन केलं तर व्हॅल्यू फक्त टीची एफ होते आणि एफची टी होते. आता इट इज क्लिअर दॅट हे थोडंसं मायनससारखं पण वर्क करतं बा. मायनस मायनस काय होतो, प्लस. त्याप्रमाणेच निगेशन एकमेकाला कॅन्सल होतो. निगेशन ऑफ निगेशन पी काय होतो, पी. याला पुढे आपण एक लॉ पण म्हणणार आहे, पण ठीक आहे, सध्या आपण इथे फक्त नोट म्हणून डोक्यात ठेवूया. मग हे आहे तुमचे काय, तर हे आहे कनेक्टिव्ज. मग कोणते कोणते कनेक्टिव्ज पाहिले आपण. पहिला कनेक्टिव्ह अँड, सिम्बॉल असा आहे, बरोबर आहे. दुसरा कनेक्टिव्ह कोणता पाहिला आपण, ऑरचा सिम्बॉल आहे व्ही. नंतर तिसरा कनेक्टिव्ह कोणता पाहिला आपण, तर कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. याचा सिम्बॉल काय आहे, सिंगल हेड ॲरो. आणि नंतर पाहिला डबल इम्प्लिकेशन, याचा सिम्बॉल काय आहे, डबल हेड ॲरो. आणि शेवटी पाहिलं निगेशनचा सिम्बॉल काय आहे, तर असा सिम्बॉल आहे. ओके, मग आता पुढचा मुद्दा येईल, याचे सॉल्ट एक्झाम्पल्स. एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली विदाऊट एक्झामिनिंग द ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू एक्झामाइन करायची नाही आपल्याला. ट्रूथ व्हॅल्यू काय अशी घेणं देणं नाही, आपल्याला फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. मग आपलं पहिलं जे स्टेटमेंट आहे, पहिलं स्टेटमेंट काय आहे, पहिलं स्टेटमेंट 2 इज ॲन इव्हन नंबर अँड 25 इज परफेक्ट स्क्वेअर. आता याच्यात आपण तोडू शकतो हे वाक्य. जर मी ह्या ठिकाणी ब्रेक केलं तर बघा, 2 इज इव्हन नंबर हे एक स्टेटमेंट तयार झालं, आणि 25 इज परफेक्ट स्क्वेअर हे एक वाक्य तयार झालं. हे दोन स्टेटमेंट आहे, आणि ह्या दोन स्टेटमेंटला जोडण्याचं काम कोणी केलं आहे, तर हे काम केलं आहे अँडने, बरोबर आहे. मग आता हा जो काही अँड आहे, हा अँड आहे आपला कनेक्टिव्ह. मग ह्या अँड जवळ मी वाक्य तोडतं पहा, हे पहिलं स्टेटमेंट आलं आहे, याला मी म्हणतो पी. मग सोल्युशनची स्टार्ट केली पाहिजे. लेट पी इज, याला मी पी इज म्हणतो. लेट पी इज, पी काय आहे, 2 इज इव्हन नंबर, म्हणजे हे वाक्य घेतलं इथे पी म्हणून. आणि दुसरं वाक्य हे 25 इज परफेक्ट स्क्वेअर, याला मी क्यू म्हणतो, कारण की दुसरं स्टेटमेंट आलं. हे दुसरं स्टेटमेंट काय, 25 इज परफेक्ट स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, आणि दोघांच्यामध्ये कनेक्टिव्ह कोणता आला, अँड. म्हणजे याला मी पी म्हटलं, याला क्यू म्हटलं, आणि अँडचा सिम्बॉल कसा आहे, तर अँडचा सिम्बॉल उलटा व्ही आहे. मग ओके, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. ह्या सिम्बॉलला आपण अँड वाचणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. ओके, सेकंड एक्झाम्पल, अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे. मग बघा, आता सरळ सरळ इथं काय दिसतंय, अ स्कूल इज ओपन, देअर इज हॉलिडे, याला आपण म्हणू पी, याला म्हणू क्यू, आणि मध्ये कनेक्टिव्ह आला कोणता, ऑरचा सिम्बॉल कोणता आहे, तर व्ही. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म झाला पी ऑर क्यू, बरोबर आहे. ओके, तिसरं
दिल्ली इज इन इंडिया, ढाका इज इन श्रीलंका. आपल्याला हे ट्रू आहे का फॉल्स याच्या भानगडीत नाही पडायचं आहे, आपला फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. मग इथे सरळ सरळ दिसतंय दिल्ली इज इन इंडिया, हे एक स्टेटमेंट आहे पी. ढाका इज नॉट इन श्रीलंका, हे आहे क्यू. आणि दोघांच्यामध्ये आपण वापरला आहे बट, पण आपण बट स्टडीज केला नाही. मग आता बट कुठून आला, तर बट जो आहे हा बट हा इक्वॅलंट आहे कोणाला, तर हा इक्वॅलंट आहे अँडला. म्हणजे बटचा अर्थ आजपासून आपण काय घेणार, अँड. लॉजिकली बट आणि अँड हे इक्वल आहे. म्हणजे हा जो आहे दिल्ली इज इन इंडिया हा आहे पी, ढाका इज नॉट इन श्रीलंका हा आहे क्यू, आणि हा बट म्हणजे अँड. म्हणजे आपला सिम्बॉलिक फॉर्म झाला पी अँड क्यू. सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी अँड क्यू. सिम्बॉलिक फॉर्म इथे आपला पी अँड क्यू. ओके, पुढचं एक्झाम्पल नंबर 4. ओके, हे आहे एक्झाम्पल नंबर 4. ओके, इथे कनेक्टिव्ह सरळ सरळ दिसतं, इफ अँड ओनली इफ हा कनेक्टिव्ह आहे. हे पहिलं स्टेटमेंट, याला आपण म्हणायचं पी, याला म्हणायचं क्यू, आणि यांच्यामध्ये आहे इफ अँड ओनली इफ. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म का होईल, पी डबल इम्प्लाईज क्यू, कारण की इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, डबल इम्प्लाईज. मग यांनी हे आन्सर कसं लिहिलं, पहिल्याला पी म्हटलं, पी इज कोणता घेतला, 3 + 8 विच इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 12, आणि क्यू काय घेतला, 5 × 4 विच इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 25. आणि सिम्बॉलिक फॉर्म आला पी डबल इम्प्लाईज क्यू. ओके, तर उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओत पाहू, आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत शेअर करा. ओके.